अंबरनाथमध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल शेख याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगेहात पकडलं। यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत। जलाल शेख याचा अंबरनाथच्या उलनचाल परिसरात अलम करीम मटन शॉप नावाचं गोमांसाचं दुकान आहे। या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 28 मे रोजी कारवाई करत जलाल याचा मुलगा सकलेन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतरही जलाल शेखकडून गोमांसाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलं। कारण मंगळवारी 1 जुलै रोजी सकाळी जलाल हा एका वॅगनार गाडीत गोमांसाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकांनी त्याला रंगेहात पकडलं। यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्याने चक्क भाजी आहे असं उत्तर दिलं। या प्रकरणानंतर संतापलेल्या गोरक्षकांनी त्याला चोप देत एका टेम्पोत बसवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। दरम्यान जलाल याचा मोबाईल तपासला असता त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केला आहे। यावेळी जलाल याला पकडल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी सकलेन आणि जैमुद्दीन ही त्याची 2 मुलं थार गाडी घेऊन आली आणि ही गाडी गोरक्षकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असा आरोपही गोरक्षकांनी केला असून यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्याच्या दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। जलाल शेख याच्यावर यापूर्वीही गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार गोमांसाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्याच्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ।